श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपिलेसी. श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय ते सांगे. परसोनी शिष्याचे वचन संतोष सिद्ध अति गहन सांगता झाला विस्तारून. श्रोते होते अवधारा गोकर्ण छत्र श्रीपादयती राहिले वर्ष 3 गुप्ती. तेथे श्री गुरु पर्वता येती लोकन गृहस्थी. मासचारी क्रोमुनी तेथे आले निवर्ती संगमाते. दर्शन दया भक्त लोकाते पातळे त्या करवरपुरा महाक्षत्र. कृष्णा गंगा वाहते तीर महिमा सांगता असे अपार. भूमंडळात दुर्लभ श्रीपाद राहिले कुरवरपुरी. ख्याती झाली भूमीवरी प्रकट महिमा अपरपारी. सांगता विस्तार असे देखा पुढे अवतार व्हावा गती. सांगे एक चित्ती श्रीपाद कुरवरपुरी असते कार्यकारण पुढे असे अवतार व्हावा कारण. सांगेन त्याचे पूर्वकथन वेदशास्त्र संपन्न व्हावे होत्या ग्रामी. त्यांची भार्या होती देखा नामे तिची अंबिका. सुशील आचार पती सेविका महापुण्य स्तती देखा. तिचे पुत्र हो निमर्ती पूर्वकर्म फळ आचरती. अनेक तीर्थव्रत आचरती तिने केले परेसा. ऐसी असता ते होणार घेती पुत्र झाला मंदमती. माता स्नेह करीती प्रीती अपूर्व आपणासी म्हणूनी. वर्तता माता पिताच्या घरी विप्रमद वाढला अति प्रीती करी. व्रतबंध करिता कुळाचारी वेदाभ्यास करायला. विद्यान दया कुमार मंदमती अन्यान्न बहिरा. चिंता वाटे त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधुनी पुत्र लादलो कष्टुनी. प्राचीन कर्म न सुटे म्हणून चिंता करी अहोरात्र. पतीची म्हणी ती नारी पुत्र नाही आमच्या घरी. कष्ट करुनी नाना परी पोषिते एक बाळकासी. विद्या नये त्यासी वाया मारुनी का कष्टसी. प्राचीन कर्म असे त्यासी मूर्ख होऊनी उपजावे. वर्तता पुढे त्या स्नानी विप्र पडला असमाधानी. देवंश करुनिया पंचवत पावला परेसा. पुत्रासहित ते नारी होती तेथे कुरवरपुरी. याचुनी आपले उतर भरी जीवित्व करी याचे परी. विप्रस्त्रीचे कुमार देखा विवाह योग्य झाला नेका. निदा करती सकळ लोक मतिहीन म्हणूनी. कन्या न देती कोणी त्यासी समस्त करीती दूषिनी. म्हणती काष्टे वाहिते पाणी उदर भरी येणे विधी. ऐसे ऐकुनी ब्रह्मचारी दुःख करीती नाना परी. मातेस म्हणतसे अवसरी प्राण त्याची आपुला. निंदा करती सगळे जन असुनी हते कवन काज. पोसू नये शके माते तुझ जाईल अरण्यवासासी. ऐकुनी पुत्राचे वचन माता करी अतिचिंतन. शोक करी अति गहन विलपी न नारी. माता सुत दुःख करीती गेले गंगा प्रवाहात. तेथे देखील जगद्दुधारी श्रीपाद येती स्नान करीती. जाऊनी दोघे लागली चरणी विनंती करे जोडूनी. वासना असे आमच्या मनी प्राण त्याचे संगंगेत. निरोप द्यावा जी आम्हासी सदगती व्हावा कारणेसी. आत्महत्या महादोषी म्हणून विनविती कृपा सिंधू. ऐकुनी विप्र श्रीचे वचन पुस्ती श्रीपाद कृपा करून. काय संकट तुमचे मन त्याचीन प्राण कवना गुणे. विप्रश्री त्यावेळी सांगती झाला दुःख सकळी. म्हणे स्वामी भक्तवत्सल्य तारावा आम्हा बाळकासी. पुत्राविना कष्टले भारी अनेक तीर्थ पादचारी. केले व्रत पूजा जरी सकाळी देव आराधिले. व्रत उपास सांगू गीती करीते झाले अपरमती. झाला पुत्र हा दुर्मंदी निंदा करती सकळजन. वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्रह्मन. त्याच्या पोटी जन्म हा हीन मंदमती दुरात्मा. कृपा करी ग श्रीपाद येती जन्मोजन्मी ऐसी गती. पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकार सांग मज. कृपा सागर दैन्य हरण म्हणून धरले तुझे चरण. चरणागत करावा रक्षण आली स्वामी कृपा सिंधू. जन्मोनिया संसार कष्ट केला नाना परी. न देखिले शोक्य कुमारी व्याल पुत्र न राहती. वाचोनिया हा एक सुत शेळीच्या गळास्थ लोंबिला. वृद्धजन्म झाला म्हणत विनवितसे श्री गुरुसी. देवता आता एकरणी पुढील जन्मी मनुष्यपण. पूज्यमान पुत्र पावेन तेस तू पूजन जगन्मात
जगत्यासी सकाळ लोक त्यासी वंदिती ऐसा पुत्र होणार गती उपाय सांगता श्री गुरु येती म्हणून चरणी लागले त्याची माते उदरगती नवती मागती पुनरुत्ती पित्रा सगळे स्वर्ग प्राप्ती लादेल ऐसे निरोप पावे वासना अशा माझ्या मनी पुत्र हवा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहे नैनी पूजन मान समजतासी श्रीपाद ऐकुनी तिचे वचन सांगती भक्ती कृपा करून करी हो ईश्वर आराधन पुत्र होईल श्रीहरी ऐसा गोळी इत्या घरी दे का कृष्ण उपदला तो कारंनिका व्रत केले गौळनिक एका ईश्वरासी आराधना तैसे आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निदार तुमचा मनी आशा भार लादशी म्हणती श्रीपाद येते विप्रश्री म्हणे त्यावेळी व्रत कसे केले ते गवळी कैसे पूजिता चंद्रमोळी विस्तारावे मज प्रती तिचे व्रत करीती आपण म्हणून या लागे तसे त्यांना कृपामूर्ती श्री गुरु राणा सांगता झाला त्यावेळी मंत्री श्रीपाद तेसी ईश्वर पूजी ओतू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करीती गवळणी विस्तार असे संकट पुराणी सांगेन कथा एक सगुनी म्हणती श्री गुरु तेसी ऐकुनी श्री गुरुचे वचन संतोषले विप्रागन जावणी लागे श्री गुरुचरण विनवितसे त्यावेळी श्री गुरु सांगता तियेसी सांगेन एक चित्तेसी उंचनी नामे नगरीसी झाले विचित्र परेसा त्या नगरी चंद्रसेना राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मनी वृद्ध म्हणून परेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा अपारी भोळा देव प्रसन्न करी दिला चिंतामणी एक कोटी सूर्यदेवाचा प्रकाश मणिक शोभे महासुरभ कंठी घाला सदा हर्ष त्या मणिक मंत्रसे सख्याशी त्या पणाचे लक्षण स्वर्ण होते लह पाषण तेच पाके त्याचवरी जाण कनक होते परेसा जे जे चिंतिती मानसी ते ते पावे स्मरणेसी ऐसी खाती मणिकासी समस्त राजे काशी करीती इष्टत्व मागती कितिके मागो पाठविता ते मणिके बलात्कारी ते घ्यावे देख राजे वाचिती परेसा मनती क्रय करुणी देका मणिक द्यावे आपण एका जरी न ऐसे स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळवणी पातळे नगरा त्या उचन्नी अपार सैन्य मिळवणी शोनी वैष्टिले त्या नगरीसी ते तिनी शनिवार त्रयोदशी राजा बसले पूजेसी शंका न धरावी मानसी एकचिंत पूजेस महाकाळेश्वरलिंगासी पूजा करी राजहर्षी गौळणे कुमारे पाह्यासी आले ते शिवालया पूजा पावनी शिवासी मुले म्हणती गौळणीसी खेळू चला आपण ऐसी लिंग करुणी पूजा आता म्हणून विनोद करुणी या आता आपले ग्रह निधानी एकवटीचे पाषाण कल्पे ते शिवालय पाषाण एक करुणी लिंग पूजा करीती बाळके चांग नाना परिचय पत्र सांडंग कल्पिते ते पूजेसी गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रा ते नेती बोलहुनी भोजन करावे म्हणून त्यातील एक गोपी सुत न जावे भुवाना लिंग सोडूनी त्याची माता जवळी येऊनी मारी आपले पुत्रासी कोपे करुणी ती गवळण मोडी पूजा खेळ अंगणी पाषाण दूर टाकून गेले आपले मंदिरासी पूजा मोडिता बाळक प्रहालत करीत असे तो अनेक मूर्छा येऊनी शनयक पडिला भूमीवरी अवधार लव लावणी लिंग स्नान प्राण युज पाहावे निर्वन्न प्रसन्न झाले शूलपाणी त्या गोपी सुदाता बाळके विनवी ईश्वरासी कोप न करावा मातेसी पूजा मोडली प्रदोषी क्षमा करणे म्हणे तसे प्रसन्न होती गिरजापती केले लिंग गुप्ती लिंग राहिले रत्नकचिती गवळण या धरी तयाच परी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरम लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकर आले होते परराष्ट्र राज्य विस्मय करीती महाचोच द्वेष सोडून बोलती ओजे भेटो म्हणती रायासी
पाहो पवित्र नगरात सूर्य झाला असते उदित, राजा असेल पुण्यवंत ऐसी असं काय विरोध, म्हणून पाठविता सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी, राजा बोलवी तयासी आपल्याही ग्रह नगरात इतके होते अवसरी, राजा पुषितो प्रीती करी रात्री असता अंधकारी, उदय झाला केवी सूर्य राजा चंद्रसेना सहित, पाहायला येता कौतुक कार्य दिसे विचित्र रत्न खचित, शिवालय अनुपमय तेने दीप परिगौळण्याचे सदन, विराजमान अतिगहन पुसता झाला राजा आपण, त्या गवळी या कुमारिकासी सांगिता सर्व वृत्त, संतोष करीत राजे समस्त गोळ्या राजा तू होईल म्हणत, देती नाना देश संपदा निघून गेल्या राजा सकळ, राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ, भय कैसे त्या नरा गोळी कुमार जाया घरा, मातेची सांगे सविस्तर येणे पुढे तुमची उदर, नारायण अवतरुणी ऐसे ईश्वर दिलावर, संसेना धरी निर्धार प्रसन्न झाला कर्पूर गौर, देखिली पूजा प्रदोषाची मोडलीस प्रदोष पूजा म्हणून, मी मागितले ते पाणी क्षमा करून घेत म्हणती, सांगे व्रत मातेसी ऐसे ईश्वर प्रसन्न झाला, प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद मागती त्यावेळी, माता विप्रश्री येसी तुझे मनी असेल जरी, होईल पुत्र मत्सरी संशय सोडून निर्धारी, शनी प्रदोषी पूजा शंभू ऐसी म्हणून श्रीपादरू, चक्रवर्ती भोळा देव विप्रश्रीचा पाहुणी भाव, प्रसन्न होते त्यावेळी बोलून तिचे कुमार कासी, हस्त ठेविती मस्तकेसी ज्ञान झाले तत्काळेसी, त्रिविध झाला शास्त्रज्ञ विस्मय करून विप्रवनिता, म्हणती ईश्वर हा निश्चिती कार्यकारण अवतार होते आता नरदेह धरुनी, म्हणे ईश्वर तुझी होसी पूजा करीन मी तुझे प्रदोषी, मिती नव्हे तुमची वाक्यासी पुत्र व्हावा तुझ ऐसी निश्चय करुनी, पूजा करीती ती नित्य येऊनी, प्रदोष पूजा अतिगहनी करी श्रीपाद रायासी, पुत्र झाला तिची महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी, पूजा झाली अतिगहनी सर्वाहुनी अतिगहत, विवाह झाला मग त्यासी पुत्रपुत्री नांदे हसी, श्री गुरुकृपा होय त्यासी ऐसी होय अवधारा, नामधारक सांगे भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी, परेसा समस्त भक्ती हर्षी म्हणे सरस्वती गंगाधरू, इथे श्री गुरुचरित्रम परमकथा कल्पतरू, श्री नरसिंह सरस्वतीपाख्यानम सिद्धनामधारकम संवादे, शनी प्रदोष व्रत महात्म कथनम, नाम अष्टम अध्याय, श्री गुरुदत्तात्रयमस्तु, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।